हाय फ्रेंड्स, आय एम संगीता. वेलकम टू अवर चॅनल सुभाष फूड्स. आज आपण भाईंदरचं सुकी फिश मार्केट एक्सप्लोर करणार आहोत. चला तर मग. वाटा कसा? 50 रुपये कंदीचा वाटा. आणि जवळ्याचा? जवळा पण 50. आणि बोंबील 500 रुपये शेकडा. हे किती आहेत पण ते? अच्छा, मोजले नाहीयेत. आणि हे दांडी कशी आहे? हे दांडीचा वाटा तुम्ही बघत असाल सुकी फिश मार्केट मध्ये. हे भरपूर तुम्हाला हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे तुम्हाला मासे मिळतील. हे दांडी सुकट आहे. ह्याचं पण छानपैकी कांद्यात घालून करतात. आणि हे बांगडे कसे? 100. 6 आहेत ते. 100ला 6. आणि दांडी सुकटचा वाटा 50 रुपये. इथे अनेक कोळणी सुकी मच्छी विकायला येत असतात आणि गोणीच्या गोणी घेऊन इथून लोक घेऊन जातात आणि आपल्या आपल्या मार्केटमध्ये वाट्यावर वजनावर विकत असतात. हे सकाळचं जे मार्केट आहे ते 4 वाजता पहाटे सुरू होतं आणि 9, 9:30ला दुकानं सुरू होतात. त्याच्या आधी ते बंद सुद्धा होतं. आणि स्टेशनपासून तुम्हाला भाईंदर स्टेशनपासून तुम्हाला ह्या मार्केटला येण्यासाठी तुम्हाला 20 रुपये शेअर रिक्षा आहे, तर तुम्ही इथे येऊ शकता. हा कसला आहे? खाडीचा आहे का? 50 रुपये. आणि हे बोंबील कसे? 200 रुपयाला ती एक टोपली आहे का? बघू जरा किती. तुम्ही बघू शकाल ही टोपली आहेत. थोडे बारीक आहेत कारण नवीन नवीन सुकायला आता यायला लागलेले आहेत बोंबील. हे 200 रुपयाला ताई म्हणतात. कितीला देणार? 150ला ताई म्हणतात. 150ला मी देणार. हे तरी आपल्या इथल्या लोकल फिश मार्केट पेक्षा बऱ्यापैकी रिझनेबल हा रेट दिसतोय मला. हे काय आहे? सुरमई. ती कशी? 500ला 3. एक मिनिट. त्या सुरमई आहे. तुम्ही बघू शकता सुक्या सुरमई 500ला 3 आहेत. भरपूर कोळणी येतात. तो तुम्ही कुठून आलात? कांदिवली. कांदिवली. काही कांदिवली मधून इथे व्यवसाय करायला आलेले आहेत. आणि ह्या ज्या इथल्या कोळणी त्या कुठल्या आलेल्या असतात? कोण उत्तन, कोण मनोरी, आणि कोण वर्षावा. हा, समुद्र किनाऱ्याकडनं येतात त्या. वेगळ्या ठिकाणी. हा, वेगळ्या वेगळ्या ठिकाणून येतात. बरोबर आहे. बघा तुम्ही बघत असाल केवढा मोठा. कुठच्या? तुम्ही कुठून आल्या ताई? तुम्ही? आम्ही उत्तनवरून आले. उत्तनवरून आल्या. मग सकाळी किती वाजता संडे बाजार असतो? 3 वाजताची चालू असतो. 3ला. आणि मग संपतं कितीला? 9, 9:30, 10ला संपून जातो. आणि दर संडेला भरतो? दर संडेला. नाही, तुमचं घरचं आहे? हे आमच्या घरचं आहे. तर आम्ही होलसेल मध्ये देतो. हा, बरोबर आहे. म्हणजे मग वाटा आम्हापाशी विकत घेतात. वाट्यावर विकतात. हा, तुमच्याकडनं घेतात आणि मग त्यांना पैसे करायला पाहिजे. बरोबर आहे. मोठ्या प्रमाणावरती इथे समुद्र किनारे असल्यामुळे पालघर, मनोरी आणि उत्तन, त्यामुळे ही मच्छी जी आहे या कोळणी घेऊन येतात. जास्त करून ईस्ट इंडियन ज्या कोळणी असतात त्या इथे तुम्हाला मासे विक्री करताना म्हणजे सुकी मच्छी विकताना जास्त दिसते. त्या इकडच्या स्थानिक आहेत आणि त्या त्यांचा घरचा बाजार म्हणजे त्या स्वतः त्यांच्या घरातले लोक ते मच्छी पकडतात, ओली पण विकतात आणि सुकी पण विकतात. ताई, हे बोंबील कसे ग? 1200ला. किती आहेत ते? अच्छा, पण जाडे नाहीत का जरा? आता येतील. आता नवीन नवीन आहे ना. बरोबर आहे. आणि हे जवळा कसा? हा. आणि मांदळीचा वाटा? 650. बोलते ना.
भाईंदर वेस्टला भाईंदर पोलीस स्टेशनच्या अगदी समोर या कोळणींचा जो बाजार आहे हा संडेला बसत असतो. पहाटे 3 ते 9:30 10 पर्यंत या कोळणी असतात. हा हे 350 रुपये. हे बघा 350 रुपयाला एक सुरमई आहे. चांगलं मीठ बीठ लावून ठेवलेलं आहे आणि तुम्ही ही घ्यायची. 350 बोलतात ते 300 पर्यंत 250 पर्यंत देतील आणि घरी नेऊन परत तर तुम्ही कडक सुकवायच्या. तसे त्यांच्याकडे बांगडे पण आहेत, तुम्ही बघू शकताय. हे बांगडा कैसा? ये 325 है, 250. अच्छा 300 रुपयाला 25 बांगडे आहेत. हे तुम्ही बघा 25 है, 250 25. हे बघा हे 300ला 250ला हे 300ला ते 250ला असा रेट आहे. 25 देतात. तुम्ही इथून होलसेल मधून मासे घेऊन तुमच्या एरियात तुम्ही विक्री सुद्धा करू शकता. आजीला काढून टाकतो. मावशी कशी आहे? सोडे कसे? हे कसे? 1500. कोणत्या इथे प्युअर क्वालिटीचे सोडे. पण हे कुठचे आहेत? हे अर्नाळाचे. आणि हे बारका वाटा कसा? 150 रुपये बोलतात, 100ला देणार. आणि हे पण 1500. किती 1 किलो असते? त्या वजन नाही करत. पाणी माठात काम करत काय देणार. तुम्ही बघत असाल काय देणार सोडे आहेत त्यांच्याकडे. अर्नाळ्याच्या बाजार आहे. हा बाजार जो आहे तो विरार अर्नाळ्याचा आहे. सारे कडक सुकवलेले आहेत. तुम्ही यांच्याकडनं मासे घेऊन सुकी मच्छी घेऊन तुम्ही तुमच्या एरियामध्ये किंवा तुमच्या ओळखी पाळखीमध्ये विकू शकता आणि बऱ्यापैकी प्रॉफिट सुद्धा तुम्ही कमवू शकता. आणि हे जवळा कसं आहे? जवळ पण देते. बोल काय देणार. थांब जरा ते जवळ्याचं सांग मला. हा कसा? 150ला दे. पण हा आणि हा पण ह्याच्यात आणि ह्याच्यात काय फरक आहे? तो 2 फूटचा आहे आताचा. अच्छा एकदम नवीन आहे म्हणून हा पांढरा आहे. 150 रुपये. 150 पण 100ला देते. अच्छा 150चा वाटा आहे, 100ला द्यायला तयार. कुठचा बाजार आहे हा? भाईंदरचा. हे बघा ही 1500ला पाटी आहे. काही बोलतात पण बार्गेन करा तुम्ही. हा ते बघा त्या म्हणतायत. कितीला देणार तरी तुम्ही शेवटला? 1300ला दे. 1300ला देणार आहेत त्या. आणि जवळा कसा? नाही हा एवढं. 50ला वाटा 100ला वाटा. हे बघा हे छोटी टोपली आहे ती 50 आहे आणि हा आहे तो 100 आहे. पण जरा जुना झाला का कलर बदलतो काय त्याचा? ते ठीक आहे फ्रीज मध्ये ठेवायचं आणि त्याचा कलर बदलतो ना जरा 2-3 दिवस झाले का. सगळे जेवण टाकलं. हे कशा मागतात त्या? बाई एवढ्या बारीक आहेत त्या. काय त्याच्यात आहेत नुसत्या माहितीये का? 100ला बघा ही टोपली देत आहेत त्या वागत्यांची. पण कमी करा तुम्ही तुमचं बार्गेनिंग स्किल वापरा आणि तुम्ही घेऊ शकता. हे बांगडे कसे आले? तुम्ही बघत असाल इथे बांगडे, वाकट्या, हे काय माकल्या, छोटे मोठे बोंबील. जे छोटे बोंबील असतात ते बघा ते तुम्हाला दिसतात एकदम बारीक बारीक आहे, त्याला बोंबल्या म्हणतात. ते आहेत. परत दांडी सुकट आहे, करंदी आहे, जवळा आहे, सोडे आहेत. भरपूर प्रकारची मच्छी तुम्हाला या भाईंदरच्या सुक्या फिश मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि तुम्ही इथून नक्की येऊन खरेदी करा. आणि तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तरी सुद्धा तुम्हाला इथे गोणीप्रमाणे तुम्हाला इथे जवळा, करंदी, बोंबील मिळू शकतात. इतकं इथे मोठ्या प्रमाणामध्ये
मासे उपलब्ध आहेत, सुकी मच्छी सुद्धा. इथे बोंबील चांगले आहेत. ताई ही कशी पाटी केवढ्याला? 1200. पण हे एवढं मोठं मोठं घ्यायला पाहिजे ना. किती? 500 आहे ती. 500ला आहे. ही मीडियम आहे आणि ही जी पाटी आहे ती 1200ला आहे. एवढी मोठी आहे बघा. पण कमी करतील त्या, 1000 पर्यंत तर नक्की देतील. कशी मावशी आहे? 120 ला शेकडा. शेकडा. पण ते चिक्कार बारीक आहेत. आता नवीन यायला लागलं. अर्नाळ्याचे. कुठचे? अर्नाळ्याचे. 120 ला 100 बोंबील आहेत. कमीत कमी 300 तरी कोळणी बसत असतील. आणि रस्त्याच्या दुतर्फा तुम्ही बघू शकाल, दोन्ही साईडला रस्त्याच्या ह्या कोळणी हा व्यवसाय करत असतात. आणि भरपूर म्हणजे भरपूरच ही सुकी मच्छी आपल्याला दिसत असेल. आणि आता हा सीझन आहे की तुम्ही ही मच्छी घेऊ शकता. जसं जसं सीझन कमी होत जाईल, म्हणजे एप्रिल मे मध्ये तर तुम्हाला मिळणार पण नाही अशी परिस्थिती असते. म्हणजे हा योग्य वेळ आहे की तुम्ही ही सुकी मच्छी जी आहे ती स्टोर करू शकता किंवा तुम्ही याचा व्यवसाय सुद्धा करू शकता. विकल देते आता. अभी थोड़ा ये बाद में तो बहुत कम मिलता है ना. मार्च एप्रिल कमी कमी होता है. हाँ. पण तुम्ही काय आता बोंबीलाच घेतले काय का बाकीचे पण घेणार आहे? हा. काय काय घेतलंय ना आणखी? करंदी, जवळा. आता सध्या हेच आहे ना, करंदी, जवळा, बांगडे, बोंबील, सुरमई. खारं येत नाही का हो ताई? येते ना, तिथं सकाळी बसते खारं. तुम्ही बघत असाल लोक काय काय व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत असतात. आणि भाईंदरचं हे जे मार्केट आहे सुक्या मच्छीचं अतिशय पॉप्युलर आहे. सकाळी 3 वाजता हे मार्केट सुरू होतं ते 9:30 ते 10 वाजेपर्यंत, म्हणजे सकाळी 9:30 ते 10 वाजेपर्यंत असतं. आणि संडेलाच हे मार्केट भरतं. मी संडेला यायचे. हा. सगळे कसे? किती आहेत पण ते? 500. 500 बोंबील आहेत. चांगले जाडे आहेत बघा. 2000ला. ताई म्हणताय 2000 मी सांगते, पण 2000 सांगते पण 1600ला त्या स्वतः बोलतायत. ऐका तुम्ही. कितीला देणार ताई? कितीला बोलात तुम्ही? हे 2000ला. 1600ला देणार. तुम्ही ऐकलं त्यांच्या तोंडानी का 1600? तुम्ही आणखीन सुद्धा कमी करू शकता. वाकट्या खूप आवडत असतात, म्हणजे ओली जेव्हा असतं तेव्हा बळे म्हणतात त्यांना. ते सुद्धा इथे 500 रुपयाला हा वाटा असतो आणि भरपूर लोक घेऊन जात असतात मासे. केवढा बाजार आहे बघा, तुम्हाला दिसला असेल. जवळजवळ तुम्हाला मी सांगते ना 200, 500 तरी कोळणी कमीत कमी बसत असते. कमीत कमी. भाईंदर सुकी मच्छी मार्केट हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्हाला कमेंटद्वारे कळवायचे. माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजना लाईक, शेअर, कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. थँक्यू.